आणि आता आषाढी वारी संदर्भातल्या काही बातम्या पाहूया। संत तुकोबांच्या वारी दौंड तालुक्यातील वाखारी इथं टाळ आणि चाळाचा संगम पाहायला मिळाला। इथं लावणी आणि अभंगाच्या सादरीकरणातून वारकऱ्यांचं मनोरंजन करण्यात आलं। गेल्या 32 वर्षांपासून न्यू अंबिका कला केंद्राच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात येतो। या कलावंतांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे यांनी। या जे महिला कलाकार आहेत ज्यांना आपण नृतिका म्हणू, ते आपल्या कलेचं सादरीकरण करतात आणि लाखो वारकऱ्यांची मनं ते या ठिकाणी जिंकत असतात। या ठिकाणचे काही कलाकार आहेत, खरं तर पंढरीच्या दिशेने आपल्या विठुरायाला भेटण्यासाठी प्रत्येक वर्षी वारकरी चालत असतो, त्याला ओढ लागलेली असते आपल्या विठूच्या भेटीची। तुम्हाला मात्र वारकऱ्यांच्या भेटीची ओढ लागलेली असते, कशा भावना आहेत? आम्हाला दरवर्षी हा कार्यक्रम करायचा असतो, त्यावेळेस आम्हाला वारकऱ्यांच्या सेवेचा आनंद मिळतो। आमचे बाबा डॉक्टर अशोक जाधव यांनी गेल्या 32 वर्षांपासून ही परंपरा चालू ठेवली आहे। त्यांनी ही परंपरा चालू ठेवली म्हणून आम्ही वारकऱ्यांची सेवा करू शकतो। आम्ही वारीला जाऊ शकत नाही, पण वारकऱ्यांच्या सेवेतूनच आम्हाला विठ्ठल भक्तीचा आनंद मिळतो। कसा प्रतिसाद असतो वारकऱ्यांचा एकूण? सकाळी किती वाजल्यापासून कार्यक्रम सुरू सकाळी 8 होतो आणि वाजल्यापासून किती कलेचं सादरीकरण तुम्ही इथे करता? म्हणजे किती लावण्या सादर तुम्ही? 2 तास झाला आम्ही डान्स करतो। बरं, काय एकंदरीत वाटतं गेली 32 वर्ष आपण वारकऱ्यांची इथं सेवा करतो आणि त्यांच्या मार्फतच आपला सांगावा विठुरायाला सांगत असतो। कोणता सांगावा आज पाठवला विठुरायाला? खूपच छान वाटतंय आणि वारकऱ्यांच्या रूपातच पांडुरंगांचं दर्शन झालंय। बरं, काय विठ्ठल चरणी काय मागितलं? सगळे सुखी राहू दे, आमचे कलाकार बळीराजा सुखी राहू दे, एवढीच विठ्ठल चरणी प्रार्थना। आता इथे एक कलावंत आहेत, साक्षात विठुरायाचा पेहराव जो आहे तो त्यांनी या ठिकाणी केलेला आहे। हा जो विठुरायाचा पेहराव तुम्ही या ठिकाणी केलाय, काय वाटतं या वारकऱ्यांना भेटून? तुम्ही वारकरी विठूच्या भेटीला चाललेले असतात आणि तुम्ही मात्र वारकऱ्यांच्या भेटीची वाट बघत असतात। प्रत्येक वर्षी तुमचा संगम होतो। किती वर्षापासून हे नातं तुमचं चालू आहे आणि आजचा दिवस कसा गेला? खूप आनंदात गेला। असं वाटते वारकऱ्यांना पाहून आम्हाला तिकडे जाता येत नाही, पण त्यांच्या ह्याच्यामध्ये आम्हाला विठुरायाला त्यांना भेटल्यासारखं वाटतं। काय भावना आहेत आज? तुम्ही सगळेजणांनी या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा केलेली आहे, आपल्या कलेच्या माध्यमातून सादरीकरण करत त्या वारकऱ्यांची मनं तुम्ही जिंकण्याचा प्रयत्न केलाय। कसा प्रतिसाद मिळाला? प्रतिसाद आम्हाला खूप चांगला मिळाला आणि म्हणजे आम्ही सगळ्या जणांनी खूप चांगल्या प्रकारे तयारी केली होती की आम्हाला वारकऱ्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळावा। पण खरंच आम्हाला वारकऱ्यांचा आम्ही जेवढी अपेक्षा केली होती त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला प्रतिसाद मिळाला वारकऱ्यांचा। जे वारकरी असतात त्या वारकऱ्यांना मैल 2 मैल अंतर कापत जे पंढरीच्या दिशेने चालत असतात त्यांचा शीण कुठेतरी कमी व्हावा आणि एक आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती फुलावा, यासाठी या कला केंद्राच्या माध्यमातून गेले 32 वर्ष या ठिकाणी ही सेवा दिली जाते। देवा राखुंडे, NDTV मराठी, वाखारी, दौंड। जात-पात धर्मापलीकडे मानवतेची पताका खांद्यावर घेत डोळ्यात विठ्ठल माऊलीच्या भेटीची आर्त ओढ साठवत टाळ मृदुंगाच्या गजरात पंढरीची वारी दरवर्षी पार पडते। हा भव्य आणि विस्मयकारक प्रवास आता पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा या माहितीपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर साकारला जाणार आहे। वारीचं दर्शन घडवणारा हा माहितीपट 22 मिनिटांचा आहे। त्यात वारीचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व जागतिक स्तरावर मांडण्यात आलंय। दरम्यान या माहितीपटाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय भावना व्यक्त केली आहे, पाहूया। देखिए, पंढरपुर की वारी ये भारत की प्राचीन आध्यात्मिक परंपराओं में से एक है। विशेष रूप से ये वारी एक भक्ति मार्ग का ऐसा आविष्कार है जिसमें अमीर गरीब, किसी भी जाति धर्म पंथ भाषा कोई भेद यहाँ नहीं रहता। सारे लोग भगवान विठ्ठल के नाम में एक साथ विलीन होते दिखाई पड़ते हैं और एक असीम ऊर्जा इस वारी के माध्यम से तैयार होती है। ये जो भारत की एक प्राचीनतम परंपरा है, विश्व के सामने ये आनी चाहिए, इसलिए वार्नर ब्रदर डिस्कवरी के माध्यम से एक बहुत ही सुंदर इस प्रकार की डॉक्यूमेंट्री इस वारी पर तैयार की गई है।